अहो, एकनाथ शिंदेलाच मुळात ते खेळणं म्हणून उभा केलं होतं. पहिले 2-2.5 वर्ष त्यांनी मुख्यमंत्री फक्त नावाला झाले आणि कारभार सगळा भाजपनंच हाकलेला आहे. आता देखील एकनाथ शिंदेची भाजपला बिलकुल गरज नाही. जर एकनाथ शिंदेनी लय वळवळ केली तर त्यांची नांगी चेचल्याशिवाय भाजप आता सोडत नाही. नमस्कार. महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर देवेंद्र फडणवीसच पुन्हा हे जवळपास निश्चित झालंय. मात्र गृहमंत्री पद तरी मलाच मिळायला हवं या मागणीवर एकनाथ शिंदे मात्र ठाम आहेत. मात्र भाजप गृहमंत्री पद देण्यास तयार नसल्याची माहिती आहे. यातच राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मूळ गावी दरे गावी गेलेत. त्यामुळे राज्यात तर्कवितर्कांना उधाण आले. दरम्यान आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी एकनाथ शिंदेंना धारेवर धरले. 2.5 वर्षांअगोदर भाजपनं एकनाथ शिंदेंचा वापर करून घेतला होता. त्यांचं एक खेळणं म्हणून उपयोग केला. आताही भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेंचा वापर करून घेणारे. काळजीवाहू मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे डोंगरात जाऊन बसलेत. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर भाजपचे देवेंद्र फडणवीसच बसतील. एकनाथ शिंदेंनी जर लय वळवळ केली तर भाजपवाले त्यांची नांगी ठेचतील अशा शब्दात शरद कोळींनी टीकास्त्र सोडलंय. अहो, एकनाथ शिंदेलाच मुळात ते खेळणं म्हणून उभा केलं होतं. पहिले 2-2.5 वर्ष त्यांनी मुख्यमंत्री फक्त नावाला झाले आणि कारभार सगळा भाजपनंच हाकलेला आहे. यांनी फक्त सांगकाम्यासारखं सही करायचं काम केलंय. आता देखील एकनाथ शिंदेची भाजपला बिलकुल गरज नाही. जर एकनाथ शिंदेनी लय वळवळ केली तर त्यांची नांगी चेचल्याशिवाय भाजप आता सोडत नाही. त्याच्यामुळे एकनाथ शिंदेने राजा ओळखून घेतलेला आहे आणि तिकडं आता ते डोंगरात जाऊन बसलेले आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आता एकनाथ शिंदे ज्या अर्थी गावी गेले ते त्या अर्थी लक्षात ठेवा, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार. आणि काही लोक म्हणत होते की एकनाथ शिंदे तिकडे गावी गेल्यानंतर काहीतरी मोठं घडतंय महाराष्ट्रात. आता मोठंच घडतंय. एकनाथ शिंदेला आता मागं सरून कुच्चा देणार आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार.